वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात असणारा स्मशानभूमी प्रश्न पेटला असून अख्खं प्रशासन गावात ठाण मांडून आंदोलनकर्त्यांची मनधरणी करत आहे। परंतु आम्ही याआधीच अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून द्या, अन्यथा गावातील मंदिरासमोरच कुणाचा मृत्यू झाल्यास प्रेत जाळू असा इशारा दिला होता। या मागणीवर निवेदनकर्ते ठाम असल्याने सध्या गावात परिस्थिती तणावपूर्ण आहे। जिल्ह्यातील चिंचाळा तालुका मंगरुळपीर येथे स्मशानभूमीसाठी लागणाऱ्या जमिनीचा सातबारा आहे, मात्र स्मशानभूमी आजतागायत उभी झालेली नाही। प्रशासकीय उंबरठे झिजवूनही फायदा झाला नसल्याने याआधी शिवाजी शंकर गजभार यांनी मंडपात सरण रचून त्यावर बेमुदत उपोषण सुरू केले होते, परंतु प्रशासनाने आश्वासनाची बोळवण करत हे आंदोलन गुंडाळले आणि स्मशानभूमीचा प्रश्न जैसे थेच राहिला। चिंचाळा येथे स्मशानभूमीची सुविधा अद्याप उभारण्यात आलेली नाही। ज्यांच्याकडे शेती आहे ते त्या ठिकाणी कुटुंबातील मृतकांवर अंत्यसंस्कार करतात, मात्र जे भूमिहीन आहेत त्यांच्यावर मृतदेह जाळण्याचा यक्ष प्रश्न निर्माण होत आहे। दरम्यान चिंचाळा वासियांचे संपूर्ण आयुष्य चिंतेत गेले। बेरोजगारी, आर्थिक चणचण आणि कुटुंब पोसण्याची चिंता या सर्व विवंचनेतून मृत्यूनंतर मुक्तता होत आहे, परंतु मरणानंतर मृतकांना जाळणार कुठे असा प्रश्न शोकाकुल कुटुंबासमोर उभा राहत आहे। दरम्यान हा प्रश्न निकाली निघण्यासाठी स्मशानभूमीची जागा मोकळी करून गावकऱ्यांच्या ताब्यात द्या, अन्यथा गावातीलच बजरंगबलीच्या मंदिरासमोर सरण रचून त्यावर उपोषण करू असा इशारा दिला होता। त्याची दखल न घेतल्याने अखेर ठरल्याप्रमाणे सरणावर बेमुदत उपोषण केले होते। नंतर पुन्हा निवेदनकर्त्यांनी त्यांची नातेवाईक बिमार असून कधीही मृत्यू पावू शकते, त्यामुळे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर गावातील मंदिरासमोर सरण रचून चिता जाळण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला होता। त्यानंतर गावात एक जण मृत्यू पावले म्हणून प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार मंदिरासमोर चिता रचणे सुरू आहे। या प्रकरणाने प्रशासन खळबळून जागे झाले असून संबंधितांची मनधरणी करणे सुरू आहे, पण ते ठाम असल्याने प्रशासनही हतबल झालेले दिसत आहे। या प्रकरणी प्रशासकीय यंत्रणा काय भूमिका घेणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी फुलचंद भगत, दैनिक अजिंक्य भारत न्यूज, मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। मोबाईल नंबर 84 59 27 32 06। 86 पासून जे मशानभूमी महसूल रेकॉर्ड प्रमाणे आहे ते स्वतःची कागदावर मशानभूमीला आलेली आहे। या मशानभूमीसाठी चिंचाळा येथील आम्ही गावकऱ्यांनी वारंवार निवेदन दिले प्रशासनाला निवेदन दिलं, त्याच्यानंतर त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। ती जे मशानभूमी आहे त्या मशानभूमीवर गावातील एका व्यक्तीने बळजबरीने त्यावरती ताबा केला आणि ती जे जमीन आहे स्मशानभूमीची ती वहीतीच काढलेली आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही या जे मशानभूमी आहे त्या मशानभूमीचे जे डॉक्युमेंट मागितले त्यामध्ये काही जे डॉक्युमेंट आहेत संबंधित प्रशासनाने पैसे घेऊन, जे प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांनी पैसे घेऊन काही जे कागद आहेत ते गहाळ केले आहेत। त्यामध्ये एक राजे ढोबळे, त्यानंतर भूमी अभिलेखचे कलावती जाधव यांनी सुद्धा त्या प्रकरणामध्ये पैसे घेऊन काही जे कागद आहेत ते गहाळ केलेले आहेत। त्याच्यानंतर एक खंडारे नावाचा या प्रकरणामध्ये जे व्यक्ती आहे तो खंडारे जे नावाचा बाबू आहे त्याने सुद्धा या प्रकरणामध्ये पैसे घेतले आणि हे या मशानभूमीच्या कागदामधले काही कागद गहाळ केले। यांनी जे कागद गहाळ केले त्यामुळे आज आमच्या चिंचाळेवासियांना आज आम्ही मशानभूमीपासून वंचित असून आज आम्हाला मशानभूमी नाही आणि या स्मशानभूमीसाठी गेल्यानंतर जे दुःख होतं ते दुःख विसरून आम्हाला फक्त माणूस गाडायचा कुठं किंवा त्या माणसाचा अंत्यविधी कसा करायचा याची चिंता आमच्या संपूर्ण गावाला पडलेली आहे। त्यासाठी सर्व गाव जे आहे आणि इथं जे आहे आम्हाला मेल्यानंतर जे दुःख होते त्याच्यापेक्षा ते माणूस कुठं काढायचा याचं सर्वात जास्त मोठं दुःख आहे।